पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना मतदान केंद्रावर मतदानासाठी गेलेले शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। मतदानाच्या दिवशीच त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून यात ते मतदान केंद्रात जाऊन एका महिला मतदाराला मतदान करताना बटन दाबा अशी थेट सूचना देत असल्याचं दिसत आहे। मतदान केंद्रातील गोपनीयतेच्या नियमांचं खुल्लेआम उल्लंघन केल्याच्या आरोपानं या प्रकरणाची तीव्र चर्चा रंगली आहे। आज सकाळी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी बांगर मतदान केंद्रावर पोहोचले, मात्र मतदान करतानाच त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, एकनाथ भाई शिंदे तुम आगे बढो अशा घोषणा दिल्या। मतदान केंद्रात घोषणाबाजी करणे, मोबाईल फोन वापरणे किंवा कुठल्याही प्रकारे निवडणूक गोपनीयतेचा भंग करणं हे आचारसंहितेच्या गंभीर उल्लंघन मानलं जाते, ज्यामुळे बांगर यांच्या या कृत्यावर निवडणूक विभागाकडून कारवाईची मागणी होती आहे। याच मुद्द्यावर भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी बांगर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। ते म्हणाले, संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात जाऊन घोषणा करणे आणि एका महिलेला कोणते बटन दाबायचं हे सांगणं लोकशाहीला काळिमा फासणारी कृती आहे। डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारानुसार निवडणूक भयमुक्त आणि स्वच्छ व्हायला हवी, परंतु इथं नियमांचा सरळ भंग केला गेलाय। त्या मुटकुळे यांनी या प्रकरणाची तक्रार थेट निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे। त्यांनी आरोप केलाय की बांगर यांच्या निवडणूक मोहिमेत ही मोठ्या प्रमाणात काळा पैसा वापरला जातोय। ही संपूर्ण निवडणूक त्यांनी पैशाच्या जोरावर लढवली आहे। एका मतदाराला 5,000 रुपये देत असल्याचे आमच्याकडे पुरावे आहेत। त्यांच्याकडे दारू, मटका आणि वाळूच्या व्यवसायातून आलेला पैसा असून तो पैसे वाटण्यासाठी वापरला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केलाय। संतोष बांगर हे कळमनुरीचे आमदार आहेत आणि सकाळी बूथवर जाऊन त्यांनी एका महिलेला स्वतः मतदान करायला लावला हाताला धरून, आणि तिथं घोषणा सुद्धा दिल्या मतदान केंद्रात। त्यामुळं आपले जे आरो आहेत डेप्युटी कलेक्टर, त्यांनी पोलिसात तक्रार सुद्धा दिलेली आहे। गुन्हा दाखल आता 5-10 मिनिटात गुन्हाही दाखल होईल। म्हणून हे निर्भयपणे मतदान लोकांना करता यावं, हे होत नाही। दादागिरी हे ते मोठ्या प्रमाणात चालू आहे। मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की आपण निर्भयपणे मतदान करा, मुक्त वातावरणात मतदान व्हावं, त्यासाठी आपण सगळ्यांनी मतदान करण्यासाठी यावं अशी विनंती करतो। संतोष बांगरचेच पैसे ते 1 कोटी सापडलेले आहेत। पोलिसांनी कारवाई केली, ते पैसे जप्त केले, नंतर त्यांचा शोध चालू आहे, कोणी कोणाचे आहेत काय आहेत, पण आमची तर नक्कीच संतोष बांगरचेच पैसे आहेत असं ऑब्झर्वेशन आहे।